सुप्रसिद्ध अभिनेते श्री चिन्मय उदगीरकर यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी गुणगौरव व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉक्टर सोपान कुशारे यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून महाविद्यालयाचे विद्यार्थी त्याचा योग्य उपयोग करून अनेक क्षेत्रांमध्ये आपलं नावलौकिक मिळवत आहेत असे म्हणाले। महाविद्यालय ग्रामीण भागातील असले तरी कोणत्याही क्षेत्रात मागे नाही। महाविद्यालयाचे प्राध्यापक देखील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थी हिताला प्राधान्य देतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर कुशारे यांनी व्यक्त केले। प्रमुख अतिथींचा परिचय डॉक्टर समाधान गांगुर्डे यांनी करून दिलाय। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री चिन्मय उदगीरकर यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उद्बोधित करताना म्हटले की सिनेसृष्टीचा पाया हा नाशिकचा भूमिपुत्रांनीच घातलाय। नाशिकमध्ये जी कला प्रसिद्ध होते तिला जग डोक्यावर घेते। नाशिक हे महाराष्ट्राचे नाक आहे, त्यामुळे नाशिकच्या पर्यावरणाचे संस्कृतीचे संवर्धन करा असे आवाहन उदगीरकर यांनी केले। जास्तीत जास्त झाडे लावून संवर्धन करून गोदामातेचे रक्षण करा। ज्या दादासाहेब फाळके यांच्या जोरावर सिनेसृष्टी उभी आहेत त्या फाळक्यांच्या गावी अर्थात त्र्यंबकेश्वर नगरीत एकतरी कला अकादमी असावी, यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न चालू असून लवकरच आमचा प्रयत्न पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। पुढच्या वर्षीचा कुंभ हा हरित कुंभ म्हणूनच झाला पाहिजे, त्यासाठी आपण सतत पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा आणि दादासाहेब फाळके यांचा वारसा आपल्याला लाभला असल्याने आपण अभिमानाने इतरांनी आपला आदर्श घेतला पाहिजे, असे कर्तृत्व करून दाखविले पाहिजे असे मार्गदर्शन चिन्मय उदगीरकर यांनी केले। महाविद्यालय विकास समिती उपाध्यक्ष ॲडव्होकेट भास्कर मेडे यांनी त्र्यंबकेश्वरचे विद्यार्थी नक्कीच काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतील आणि या महाविद्यालयाचे नाव मोठं करतील असे आश्वासन विद्यार्थ्यांच्या वतीने दिले। त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रीमती त्रिवेणी तुंगार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना येणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय, तसेच विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहावे असे मार्गदर्शन केलंय। आपली गोदावरी कायम वाहती ठेवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करूया, झाडे लावून पर्यावरण संरक्षण व संवर्धन करूया असे आवाहन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश आबा पिंगळे यांनी केले। महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष श्री मुरलीधर पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले। यावेळी डॉक्टर वर्षा जुन्नरे यांच्या लायब्ररी ऑटोमेशन अँड डिजिटल सर्व्हिसेस या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा श्रीमती मंजुषा वारुंगसे, नगरसेविका श्रीमती लहांगे व पूजा खाटीकडे उपस्थित होत्या। वार्षिक पारितोषिक कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा व विशेष कार्य करणाऱ्या प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर सुलक्षणा कोळी, प्राचार्य श्वेताली सोनवणे, प्राचार्य शीतल पिंगळे यांनी केले। कार्यक्रमाचे आभार स्नेहसंमेलन प्रमुख प्राचार्य डॉक्टर संतोष जाधव यांनी मानले, तसेच कार्यक्रमाची सांगता मान्य पसायदानाने करण्यात आली। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।